आजची रेसिपी बघून ना लहान मुले तर खूप खुश होणार आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल असं मस्त असं पौष्टिक जाम मी बनवलेलं आहे. आणि हे कशापासून बनवले हे सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे. खूप दिवस टिकतं, 1-2 वर्ष तरी चांगलं आरामशीर टिकतं. हे कसं बनवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी इथे मी 6 लिंब घेतलेले आहेत आणि लिंबाचं प्रमाण तुम्हाला किती जाम बनवायचं आहे त्याच्यानुसार कमी जास्त करा. तर माझ्याकडे गेल्या वर्षीचा अजून जाम अर्धी बरणी शिल्लक आहे, त्यामुळे मी इथे रेसिपी पुरता थोडासा तुम्हाला बनवून दाखवण्यापुरता 6 लिंबाचा बनवते. तर आता सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. साधारण 1 ग्लासभर पाणी उकळून घेतले आणि त्यामध्ये लिंब घालायची. यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. तर असं केल्यामुळे काय होतं की लिंब खूप अशी मऊ होतात आणि ह्याची जी साल वरची कठीण असते त्याला मऊपणा येतो. 10 मिनिटानंतर झाकण काढले आणि पाणी पण कोमट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, ही लिंब अशीच या पाण्यामध्ये अशी चोळून चोळून धुवायची. म्हणजे याचा जो तुरटपणा म्हणजे जरासा कडवटपणा असतो तो कमी होतो. थंड पाणी यावरती घालायचं नाही. या कोमट पाण्यामध्येच लिंब स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घ्यायचीत, कोरडी करायचीत चांगली. जर का यावरती थोडं जरी पाणी राहिलं, बनवलेला जाम खराब होण्याची शक्यता असते, म्हणजे बुरशी वगैरे लागते. त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे. अजिबात पाणी यावरती राहून द्यायचं नाही. तर आता हे सगळे लिंब मी चिरून घेते अगोदर आणि चिरताना काय अशा मोठ्या मोठ्या जरी फोडी केल्या तरी चालतं. यामध्ये असणारे सगळे बी काढायचे आहेत, नाहीतर एखादा बी जर त्यामध्ये गेला तर जरासा कडवटपणा येतो. त्यामुळे सगळे बी काढून घेते अगोदर. आणि तुम्हाला माहिती आहे का, लिंबाचा रस जेवढा पौष्टिक असतो तेवढीच त्याची सालसुद्धा पौष्टिक असते. त्यामुळे ह्याची साल मी यामध्ये वापरणार आहे. सगळी लिंब चिरून त्याच्या बिया बाजूला काढलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं मी घेतले आणि त्यामध्ये या सगळ्या फोडी काढून घेते आणि हे वाटून घ्यायचं आहे. वाटताना यामध्ये अजिबात काहीसुद्धा घालायचं नाही. जर असं जाडसर वाटायचं आहे अशा पद्धतीने. बारीक केलेलं लिंबाचं वाटण एखाद्या वाटीने वगैरे मोजून घ्यायचं. आणि जर का तुम्हाला साखरेपासून जाम बनवायचा असेल तर जेवढा लिंबाचा खीस झालेला आहे, म्हणजे लिंबाचा क्रश झाला आहे, त्याच्या दुपटीने साखर घालायची. आणि मी गुळापासून बनवते तर त्याच्या 1.5 पट गूळ घातलेला आहे. म्हणजे बघा, मी पुन्हा सांगते, जेवढा लिंबाचा क्रश झालेला आहे, म्हणजे बारीक वाटून घेतलेलं लिंबू मोजून घेतलं होतं वाटीने, त्याच्या दुपटीने साखर घाला जर तुम्हाला साखरेपासून बनवायचं असेल तर. आणि गुळापासून बनवायचं असेल तर 1.5 पट गूळ घालायचा आहे. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता गॅसवरती मी कढई ठेवते. जसा जसा गूळ विरघळेल तसा याचा कलर पण चेंज व्हायला लागला आहे आणि पातळ मिश्रण व्हायला लागलेलं आहे. घट्टपणा येईपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जास्त पण घट्ट होऊन द्यायचं नाही. यामध्ये घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ. व्यवस्थित चांगलं पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तारी पाक होईपर्यंत हे छान असं हलवत राहायचं आहे. आणि बघा, एक तारी पाक झाला का नाही ते कसं ओळखायचं आहे. जास्त पण घट्ट होऊन द्यायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर आणखीन याला घट्टपणा येतो. तर उलटण्यावरती थोडंसं बघा, असं जरासं थंड झालं की बोटाने चेक करायचं आहे. मध्ये तार सुटल्यासारखी दिसते पहा, मग ओळखायचं की एक तारी पाक झालेला आहे. अगदी झटपट पटकन होणारी रेसिपी आहे, सहज कोणीही बनवू शकेल, एवढी सोपी आहे. तर आता गॅस मी बंद करते आणि थोडा वेळ हे असंच जरासं 1-2 मिनटं कढईत ठेवते, कारण कढई खूप गरम आहे. बनवायला खूपच सोपा आणि खायला एकदम मस्त असा आपला पौष्टिक जाम तयार झालेला आहे. बरीच वर्ष म्हणजे 3-4 वर्ष तरी आरामशीर टिकतो. पण ठेवताना ना हवा बंद भरणीमध्ये, शक्यतो काचेच्या भरणीमध्ये ठेवा. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.